नारायण नारायण। असं कसं काय झालं महाराज? का काय झालं बानू? म्हणजे कुणासनी काय मिळावं हे तर त्रिमूर्तीच सांगणार होते, मग वारुणी देवीसनी कसा पाय विचारलं का त्यासनी कोणाकडे जायचं आहे ते? बानू, हा निर्णय देखील त्रिमूर्तीनीच घेतला होता। त्यांनी केवळ वारुणी देवीची इच्छा काय आहे हे विचारले होते। वारुणी देवीने जर कोणाकडे जायचे नाही असे म्हटले असते तर ते झाले नसते, कारण ह्या सृष्टीच्या कल्याणासाठी ही रत्न सृष्टीला मिळणे अत्यंत आवश्यक होते। पण मद्याने कोणाचे कल्याण होणार होते? कोणत्याही गोष्टीचा आवश्यकतेपेक्षा अधिक वापर केला तर त्याची परिणिती ही अयोग्यच होते। मद्याचेही तेच आहे। तरी पण काही ठिकाणी अगदी अल्प प्रमाणात मद्य हे औषधाच्या रूपात वापरले जाते आणि अशी आवश्यकता म्हणून हे रत्न समुद्र मंथनातून मद्याच्या रूपाने बाहेर पडले। आज श्री महादेवांच्या साक्षीने मी दैत्यांची निवड केली आहे, तेव्हा या क्षणाचा उत्सव व्हावा असे मला वाटते। हे बळीराज, आज मी माझ्या स्वतःच्या हाताने तुम्हा सगळ्यांना मद्य देणार आहे। आनंद साजरा करण्याची ही माझी पद्धत आहे। मी दैत्यांची जरी निवड केली असली तरी मनुष्य आणि देव यांना हवे तेव्हा मी त्यांच्यासाठी माझे प्रिय मद्य अर्पण करण्यास नेहमी सिद्ध असेल। वारुणीने दैत्यांची निवड केली आणि दैत्यांनाही आनंद झाला। हा केवळ योगायोग नव्हे, परस्परांशी संबंध त्यांच्या प्रकृती धर्मानुसार होणे हाच निसर्ग नियम आहे देवी। वारुणीचा देवांनी कायम आदरच केला आहे, पण तिचा स्वभाव दैत्यांच्या स्वभाव धर्माशी पूरक आहे, त्यामुळे जे काही घडलं ते योग्यच होतं। या सृष्टीत सर्वांनी सर्वांचे अस्तित्व मान्य करावे, ह्यालाच तर खरी आस्तिकता म्हणतात। पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस। कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं। तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात। स्वामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात? बाणाईला भेट घ्यायची आहे देवी। वाटलंच मला, ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे। तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे। अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे। नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? बिकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे
आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. हा, पोलिसात देणार होतो तुला. केवळ विखे आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाही? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?